खडूस बिझनेसमॅन भाग 5. ऑफिसच्या गेटपाशी अचानक स्वतःच्या बाबांना उभे असलेले पाहून वहिनी अत्यंत भयभीत झाली. बाबांना तिथे पाहताच ती प्रचंड गोंधळात पडली, कारण ते तिथे नक्की का आले असावेत याचा तिला काहीच अंदाज येत नव्हता. या भीतीपोटी आणि घाईघाईत कोणत्याही पुढचा मागचा विचार न करता ती थेट रणवीरच्या गळ्यात पडली. तिथे कोणतेही तमाशे होऊ नये म्हणून तिने त्या रणवीरचे तोंड दाबून धरले आणि ती विनाकारण तिथेच उभी राहिली. या संपूर्ण प्रकारामुळे वहिनी ती पूर्णपणे सुन्न झाली होती. बाबा आणि रणवीर या दोघांना बद्दलही मनात विचारांचे काहूर घेऊन ती कशीबशी आपल्या घरी पोचली. घरी आल्यावर अतिशय थकलेल्या अवस्थेत तिने आपली बॅग एका बाजूला टाकली आणि ती तसेच कॉटवर पडून राहिली. ती विचारात मग्न असतानाच तिच्या मोबाईलवर सूरजचा फोन आला. सूरजने हॅलो सांग निधी असे म्हणताच वहिनीने उलट त्याला विचारले की तू देवळात कधी जाणार आहेस? निधी काय झाले? दुसरीकडे वहिनीने मात्र मनातल्या मनात वेगळाच विचार करत होती. देवळात घडलेला प्रसंग आणि आज ऑफिसच्या बाहेर घडलेला प्रकार ह्या दोन्ही गोष्टी निव्वळ योगायोगाने घडल्या आहेत की ह्या सगळ्यामागे काहीतरी वेगळे लॉजिक आहे? मग आता सांगा, ह्या सगळ्या योगायोगाचा नक्की काय अर्थ काढायचा? निधी सगळं काही ठीक आहे ना? हो, मला काहीतरी महत्त्वाचं काम होतं असे म्हणत तिने तातडीने विषय बदलला. तिने स्वतःला सावरले असले तरी तिच्या मनातील शंका, प्रश्न आणि संभ्रम मात्र अजूनही संपले नव्हते. अखेर तिने स्वतःची समजूतदारपणाने समजूत घातली आणि ती शांत बसली. हो का साहेब, नक्की कोणता नवस आहे? देवळाभोवती 100 वेळा लोटांगण घालायचं आहे का, की गुडघ्यावर चालत 500 पायऱ्या चढायच्या आहेत? सांगा, मी स्वतः पुढे राहून सगळं करून घेते, वहिनी म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून तो मुलगा म्हणजे सूरज अगदी घाबरून गेला. अर्ध मिनिट तो पूर्णपणे शांत होता. नंतर स्वतःला सावरत तो म्हणाला, चे एवढा मोठा नवस काही नाहीये ग, छोटासाच नवस आहे, चल जाऊया. ए बाळा ये, तू नक्की काय लबाडी करतो आहेस ते मी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, वहिनीने मनात विचार केला. ठीक आहे, मी येते, ती म्हणाली. 10 मिनिटांनंतर सूरज तिच्या घरासमोर हजर झाला. वहिनीने हात बांधून आणि भुवया उंचावून तिच्याकडे नीट निरखून पाहिले. आम्ही देवळात चाललो आहोत की हा स्वतःसाठी मुलगी पाहायला चालला आहे? हा मुलगा आज खूपच नटून थटून चमकत होता. काय आहे हे? अगदी नवरदेवासारखं तयार होऊन चमकतो आहेस का? वहिनीने त्याच्या हनवटीवर बोट ठेवून मिस्किलपणे विचारले. तसं काही नाहीये ग, मी नेहमी असंच राहतो ना. बर चल चल, खूप उशीर होतोय, असं म्हणत त्याला बाळ सूरजने विषयाला पूर्णपणे बगल दिली. वहिनीने पुढे काही न विचारता ती गपचूप त्याच्या बाईकवर मागे जाऊन बसली. त्या दिवशी तो खडूस पेपरमिंट त्याच्या आई लतासोबत ज्या देवळात पेटला होता त्याच देवळाच्या समोर सूरजने त्याची बाईक थांबवली. ते दोघे एकत्र देवळाच्या आत गेले. वहिनीचे पूर्ण लक्ष फक्त सूरजवरच होते. तो तिथे देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेला दिसत नव्हता. तो प्रत्येक मिनिटाला स्वतःच्या घड्याळाकडे पाहत होता आणि जणू काही कोणाच्या तरी शोध घेत इकडे तिकडे नजर फिरवत होता. हॅलो साहेब, तू इथे नवस पेटण्यासाठी आला आहेस की दुसरं काही कारण आहे? वहिनीने एक भुवई उंचावून त्याला कोदून विचारले. तो थोडा लाजला आणि हसला. मग हळूच वहिनीचा हात पकडून तो म्हणाला, निधी तुला एक गोष्ट सांगू का? मी एका मुलीचं प्रेमात पडलो आहे ग. प्रत्येक शुक्रवारी ती तिच्या आईसोबत ह्याच देवळात येत असते. त्याचे ते बोलणे ऐकून वहिनी तिला कपाळावर हात मारून घ्यावंसं वाटला. तर ही आहे ह्याचा खोट्या भक्तीमागची खरी मेक? बाप रे, काय हा तुझा अवतार? तू जेव्हा असा नटून तटून आलास आणि एखाद्या मोठ्या भक्तासारखं आ बनून लागलास तेव्हाच मला संशय आला होता. माझ्यासोबत नवस करण्याचं नाटक करून तू थेट देवासीचं खोटं बोलतोस काय? वहिनीने कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रागाने पाहत विचारले.
माफ कर ग, मला वाटलं होतं मी आधीच सांगितलं तर तू माझ्यासोबत येणार नाहीस, म्हणूनच मी असं केलं, असं म्हणत तो केविलवाणा चेहरा करून मागे सरकला. या जंगलात राहणाऱ्या माकड्यासारखं सूरजचं हृदय नक्की कोणी चोरलं असेल, वैनिधीने विचार करू लागली. ठीक आहे, जाऊ दे, पण कोण आहे ती मुलगी? तिचं नाव काय आहे? वैनिधीने विचारले. अरे, ती बघ, ती आली तिथे, सूरज म्हणाला. त्याने बोट दाखवलेल्या दिशेने जेव्हा वैनिधीने मागे वळून पाहिले तेव्हा तिचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. तिची नजर तिथेच खिळून राहिली. ही मुलगी ही तर त्याच रागीट पेपरमिंटची बहीण साहित्य आहे. हो, ही तीच आहे. तो स्वतःवर अगदी एखाद्या बेडकासारखं गुरगुरत असतो आणि त्याची बहीण कशी काय ह्याचा प्रेमात पडली कोण जाणे. आता ह्या सूरजचं काही खरं नाही. ए सूरज, ह्या मुलीचं प्रेमात पडला आहेस का तू? वैनिधीने विचारले. हो ग, का? ती देवळात येते आहे म्हणजे खूप साध्या स्वभावाची असणार ना. माझ्या स्वभावाला अगदी छान मॅच होईल ती. कशीही असो, ती माझ्या मनासारखीच आहे, असं म्हणत सूरजने अगदी लाजून तोंड वाकडं केलं. आई, तिकडे बघ वहिनी. तेवढ्या तिथे रणवीरची बहीण साहित्य मोठ्याने ओरडली. काय वहिनी? कोण कोणाला वहिनी म्हणतंय? चेचे, नक्कीच दुसऱ्या कोणाला तरी हाक मारली असणार त्यांनी, वैनिधीने मनात विचार केला. ती इकडून तिकडे डोळे फिरवत तिथेच पाहू लागली. तेवढ्या सूरजने वैनिधीच्या कानाजवळ वाकून हळूच म्हटले. काय ग निधी, मी त्या मुलीला पटवण्याचा विचार करत होतो, पण तू तर माझ्या आधीच तिच्या मोठ्या बाऊरायाला पटवून बसलीस की काय, असं म्हणून तो मिश्किलपणे हसला. वैनिधीने त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला आणि म्हणाली, तोंड बंद ठेवून गुपचूप उभा राहा इथे, नाहीतर ह्याच देवळाच्या फेरीत ढकलून देईन तुला. ते दोघे जण आता थेट वैनिधीच्या दिशेनंच येत होते. आई गो, इथे नक्की काय चालू आहे? ती मला वहिनी का म्हणते आहे? म्हणजे तिच्या घरासमोर मी काल रात्री जसं वागले त्यामुळे खरोखरच त्या सगळ्यांनी मला त्या कडूस पेपरमिंटची गर्लफ्रेंड समजून घेतलं की काय? की स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यानेच माझ्याबद्दल घरात काहीतरी खोटं सांगून ठेवलं आहे. वैनिधी मनातल्या मनात स्वतःचेच विचार करत होती. वैनिधी, कशी आहेस ग बाळा? रणवीरची आई लता हसत हसत पुढे येत म्हणाली. हो आंटी, मी एकदम छान आहे. तुम्ही कशा आहात? वैनिधी म्हणाले. तिच्या मनात मात्र मोठी कळवळ उडाली होती. काल रात्री ह्या आंटीसुद्धा गेटपाशी तिथेच हजर होत्या. त्या माझ्याबद्दल नक्की काय काय उलटापलटा विचार करून बसल्या असतील कोण जाणे. आई, मी देवाभोवती प्रदक्षिणा घालून येते, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा, असं म्हणत सूरजची ती हिरोईन म्हणजेच साहित्य तिथून लगबगीने निघून गेली. आता तिथे तिचा काय संबंध उरला होता? तो सूरज सुद्धा लगेच तिच्या मागे मागे पळत सुटला. ते दोघे जण निघून गेल्यावर वैनिधी आणि लता एका बाजूला पायऱ्यांवर येऊन बसल्या. काय हा प्रकार आहे? एखाद्या मुलासाठी मुलगी पाहायला गेल्यावर जसं होणाऱ्या सुनेकडे अगदी रोखून पाहतात, तशाच नजरेने लता वैनिधीकडे एक सारख्या पाहत होत्या. निधी, नक्कीच काहीतरी गडबड आहे इथे, वैनिधीने मनात विचार केला. माझा मुलगा आहे ना, त्याला राग थोडा जास्त येतो, पण तो राग सोडला तर तो अगदी सोन्यासारखा मुलगा आहे. लता म्हणाल्या. राग नाही, तो तर त्याचा माज आहे. त्या सोन्यासारख्या माणसाचे तोंड म्हणजे अगदी कोळसासारखे काळे आहे. पण वैनिधीला त्यांच्यासमोर त्यांच्याच मुलाला नावे ठेवता येत नव्हती, म्हणून तिने उगाच खोटं हसून आपली मान डोकावली. बर, सांगा, तुमचे आई बाबा काय काय काम करतात? लता ह्यांनी विचारले. ते वैनिधी सांगायला पुढे सरसावली, पण तिने स्वतःला लगेच तिथेच रोखले. बघ बाळा, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही म्हणून त्याने तुला दम भरला आहे का? लता तिची समजूत काढत म्हणाल्या. निधी, तू तर अगदी स्वतःच्याच जाळ्यात अडकली आहेस. त्या रणवीरची इमेज डॅमेज करायला गेली होतीस आणि आता स्वतःच्या गळ्यात
ही नवी कटकट बांधून घेते आहेस. तिचं मन तिच्यावरच हसू लागलं. त्या खडूस माणसासोबत माझं लग्न होणार? ऐ गो भगवंता, ह्या विचारानेच माझं डोकं आता गरगरायला लागलं आहे. वहिनी कपाळावर हात मारून मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली, तू एवढं काय विचार करते आहेस? मला सगळं समजलंय बाळा. तू आता जास्त काळजी करू नकोस. माझ्या त्या रागीट्ट मुलाला मी स्वतः चांगलाच धडा शिकवते. एखाद्या चांगला मुहूर्त पाहून आपण तुमचं लग्नच पक्क करून टाकूया, लता म्हणाल्या. निधी, जर तू अजून थोडा वेळ इथेच थांबलीस ना, तर या आंटी त्या रागीट्ट रणवीरला इथेच बोलावून घेतील आणि तुम्हा दोघांचं लग्न लावून थेट खोलीतच पाठवून देतील. पळ इथून लवकर. वहिनीने मनात विचार केला. नाही, असं म्हणत ती झटकन उठून उभी राहिली. सॉरी आंटी, तुमच्या मुलासाठी दुसरी एखादी साधी बोळी मुलगी शोधून घ्या, असं एका दमात बोलून ती तिथून थेट पळून सुटली. ए मुली, थांब ना, लता मागून जोरात ओरडत होत्या. पण वहिनीने त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि ती तिथून पळून गेली. देवळाच्या आवारात कमरेवर हात ठेवून दापा टाकत उभी असतानाच वहिनीला बाबांचा फोन आला. हॅलो निधी, कुठे आहेस तू? आत्ताच्या आत्ता घरी ये, बाबा पलीकडून म्हणाले. काय येऊ? पैसे कमवून दाखव असं म्हणणारे तुम्हीच होतात ना? मी घरी येणार नाही बाबा, असं रोकटोक सांगून तिने फोन ठेवला. निधी, पुरे झालं तुझं हे वेडेपणा. तुला पैसे कमवण्याची काहीच गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता घरी परत ये, पप्पा पलीकडून काळजीने म्हणाले. नाही, हे शक्य नाही. मी त्यांचीच मुलगी आहे आणि माझ्या अंगात सुद्धा त्यांचाच जिद्दी स्वभाव आहे. वहिनीने मनात विचार केला. हे बघ, मी इथे कोणतीही थट्टा करत नाहीये. माझं बोलणं नीट ऐकून घे. तुझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे निधी. मी अजिबात कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही. तू लगेच घरी परत ये बाळा. पप्पांचा आवाज काळजीने थरथरत होता. पण वहिनीसाठी ह्या धमक्या काही नवीन नव्हत्या. पप्पांच्या काकी वर्दीमुळे लहानपणापासूनच अशा प्रसंगाचा सामना करण्याची तिला सवय झाली होती. पप्पांनी तुरुंगात डांबलेले गुन्हेगार बाहेर आल्यावर सगळ्यात आधी त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. नेमक्या ह्याच कारणामुळे तिने आपण त्यांची मुलगी असल्या ते कुठेही जाहीर केले नव्हते. कॉलेज संपेपर्यंत ती त्यांच्यापासून लांब एका हॉस्टेलमध्येच वाढली होती. आता पप्पांना एवढी मोठी काळजी वाटत होती याचा अर्थ पप्पांच्या लाथेचा मार खाल्लेला एखाद्या गुन्हेगार तुरुंगातून सुटून बाहेर आला असावं, असं ती विचार करत होती. पप्पा, हे सगळं माझ्यासाठी नेहमीचंच आहे ना? मी स्वतः सगळं मॅनेज करून घेईन. तुम्ही त्याबद्दल अजिबात विचार करू नका, असं सांगून तिने पप्पांना पुढे बोलण्याची संधीच न देता फोन ठेवला. दुसरीकडे मला गोष्टी कॉफी पाजतेस काय? थांब, तुला चांगलेच आदर घडवतो. रणवीर मनातल्या मनात रागाने दुमचत होता. त्याने लगेच वहिनीला फोन लावला. हॅलो. वहिनीने फोन उचलून अतिशय डौलदार आवाजात म्हटले. मी तुला एक लोकेशन पाठवले आहे. ते माझं फार्म हाऊस आहे. आत्ताच्या आत्ता तिथे निघून ये. रणवीर कडक आवाजात म्हणाला. काय येऊ? का म्हणून येऊ? मी कशासाठी येऊ तिथे? आता काही वर्किंग आवर्स सुरू नाही आहेत. तुम्हाला हवं तेव्हा बोलावून घ्यायला. मला काय समजताय तुम्ही? मी अजिबात येणार नाही. वहिनीने फोनवरच त्याला सुनावले. मला चांगलं माहीत होतं की ही मुलगी अशीच नखरे करणार, म्हणूनच मी आधीच पूर्ण तयारी करून ठेवली होती. रणवीरने मनात विचार केला. जास्त ओव्हर रिॲक्ट करू नकोस. मी काही तुला तिथे माझ्यासोबत डुएट गाणं गाण्यासाठी बोलवलेलं नाहीये. ज्ञानेश उद्या मुंबईला चालले आहेत. तू सुचवलेल्या त्या लग्नाच्या थीमबद्दल त्यांना काहीतरी डिस्कस करायचं आहे. ते माझ्या फार्म हाऊसवर येत आहेत, त्यामुळे तुलाही तिथे यावंच लागेल, रणवीर म्हणाला. तो खूप मोठा लबाड होता. त्याने वहिनीला फसवण्यासाठी हे खोटं नाटक रचलं होतं. वहिनीने सुद्धा साध्या बाबड्या मुलीसारखं त्याचा ह्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला.
ठीक आहे, मी येते. आता 7 वाजले आहेत. 9 वाजण्याचं आधी मी तिथून निघून जाईन. यापेक्षा जास्त वेळ मी तिथे थांबणार नाही, वहिनी म्हणाली. ये ग बाई ये. मी तुला अशी काही जन्माची अक्कल शिकवतो की तुला चांगलंच ताप भरेल आणि पुढचे 2 दिवस तू घराबाहेर पडायचा लायकीची उरणार नाहीस. रणवीर मनातल्या मनात सुडाची भावना ठेवून हसला. हो नक्कीच, असं म्हणत तिने फोन ठेवला. रणवीरने त्याच्या फार्म हाऊसवर टीव्ही ऑन केला आणि ती येईपर्यंत वेळ घालवू लागला. साधारण पाऊण तासानंतर वहिनी तिथे पोचली. तिने गडद निळ्या रंगाचा लॉंग स्कर्ट आणि त्यावर क्रीम रंगाचा सुंदर टॉप घातला होता. तिचे ते सुंदर केस नेहमीप्रमाणे पाठीवर मोकळे सोडलेले होते. तिच्या त्या रूपामुळे तिथे लावलेल्या सर्व लाईट्ससुद्धा फिक्या पडल्यासारख्या वाटत होत्या. डोळे न मिटता तिच्याकडेच पाहत राहावं इतकी ती सुंदर दिसत होती. तिला पाहताच रणवीर एकदम बाणावर आला आणि उठून उभा राहिला. तिने आपले हात कमरेवर ठेवले आणि जणू काही डोळ्यांनीच त्याला जाळून टाकेल अशा संतापलेल्या नजरेने पाहत विचारले, कुठे आहेत ज्ञानेश सर? तिचं ते विचारणं ऐकून रणवीर उपरोधाने कोक्को हसला. त्याचं ते खोटं हसू पाहून वहिनी थोडी गोंधळली आणि घाबरली. ए, तू असं का हसतो आहेस? खरं सांग ना, नक्की कशासाठी बोलवले आहेस मला इथे? मी आताच्या आता निघून चालले आहे, असं म्हणत ती दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावली. तिने तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो दरवाजा तिथून अजिबात हलला नाही. ए वेडे, तो रिमोट कंट्रोल डोर आहे, असं म्हणत रणवीरचं हसू आणखीनच जोरात वाढलं. त्याचे ते शब्द ऐकताच वहिनीच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले आणि तिच्या मनात एकाच वेळी भीती आणि प्रचंड राग दाटून आला. रणवीरचे ते विक्षिप्त हसणे पाहून वहिनीच्या मनात शंका आली. हा माणूस अजिबात नॉर्मल वाटत नव्हता. काहीतरी वेगळंच हेतू मनात ठेवून याने आपल्याला इथे बोलावले होते. त्याचे ते हसणे पाहून तिला प्रचंड चीड आली होती. तिने आपले डोळे मोठे केले आणि तिचा आवाज आणखी वाढवून विचारले की मला इथे का बोलवले आहेस ते सांगशील का? त्यावर रणवीर म्हणाले की मॅडम, तुम्हाला भीती वाटली का? ओ गॉड, तुम्हाला पण भीती वाटते? तुम्ही तर इतरांना घाबरवणारे एक मोठे संकट आहात. त्याचे ते बोलणे वहिनीच्या सहनशीलतेच्या पलीकडे चालले होते. तिला खूप जास्त राग आला होता. इतके दिवस तो कसा तरी निसटला होता, पण आता मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आज याचे डोके फोडल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती. त्याचे डोके फोडण्यासाठी आसपास काही मिळते का हे पाहण्यासाठी तिने इकडे तिकडे नजर फिरवली. तिच्या अगदी जवळच एक छोटे फुलांची कुंडी ठेवलेले होते. आज तुझा शेवट करून तुझ्या ऑफिसमधील सगळ्यांना जेवण घालेन असं विचार तिच्या मनात आला. तिने लगेच ती कुंडी हातात घेतली आणि रणवीरच्या दिशेने भिरकावले. तो अचानक घाबरला आणि लगेच खाली वाकला. त्यामुळे तिने मारलेली कुंडी थोडक्यात चुकली आणि तिचा निशाणा चुकला. ती अजून काही शोधत असतानाच रणवीरने लगेच पुढे येऊन वहिनीला पकडले. ती त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली की तू आज तुझी मर्यादा ओलांडली आहेस. आज तुझे डोके फोडल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला तुझी वाईट बुद्धी चांगलीच ठाऊक आहे. एका सुंदर मुलीला फार्म हाऊसवर बोलवले आहेस म्हणजे तुझा हेतू काय आहे हे मला समजत नाही का? त्यावर रणवीर वरडला की तोंड बंद ठेव. तू आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आहेस का? चिखलात लोळणाऱ्या एखाद्या प्राण्यासारखी दिसतेस. तू मला ज्या सवयींबद्दल बोलत आहेस, तशा सवयी जर मला असत्या तर मी चुटकी वाजवताच कितीतरी मुली माझ्या बेडवर असत्या. तुझा चेहरा पाहिल्यावर तर माझे मनच विटून जाते. वहिनीला वाटले की तिच्या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत कोणीच तिचा इतका मोठा इन्सल्ट केला नव्हता. हा माणूस खूपच ओव्हर करत होता. त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकावे इतका तीव्र राग तिला आला होता. अजूनही ती त्याच्याच पकडीत होती. तिने पुन्हा विचारले की
मग मला इथे कशासाठी बोलवले आहेस? रणवीर हसून म्हणाले की किती निष्पाप असण्याचं आणत आहेस. मला तुझ्या उष्ट्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करून पाजताना तुला काहीच वाटले नाही का? असे घाणेरडे विचार कुठून येतात तुझ्या डोक्यात? त्याचे हे बोलणे ऐकून वहिनी थक्क झाली. याचा अर्थ असा की ह्याला ती गोष्ट समजली होती. पण ती विचार करू लागली की ह्याला हे कसे समजले आणि याने कुठे पाहिले. तोच रणवीर म्हणाला की तुझा आवाज जरा कमी ठेव वहिनी, नाहीतर तू जे काही केले आहेस त्याबद्दल हा रणवीर जागीरदार तुला सहज सोडणार नाही. वहिनीने मोठ्याने ओरडत विचारले की तुझे डोके ठिकाण्यावर आहे का? मी तुला कधी उष्टी कॉफी दिली? आधी जाऊन तू एखाद्या मेंटल हॉस्पिटलमध्ये स्वतःला दाखवून घे. त्यावर रणवीर म्हणाले की काय ॲक्टिंग करतेस? तुला तर एखाद्या सिरियलमध्ये काम मिळायला हवे. 50 रुपयांसाठी तू 500 रुपयांची ॲक्टिंग करत आहेस. मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापेक्षा ते पैसे मी तुलाच देतो. जाऊन एखादी चांगली ब्रँडेड लिपस्टिक खरेदी कर. त्याचे हे बोलणे ऐकून ती आश्चर्याने त्याच्याकडेच पाहू लागली. याला माझ्या लिपस्टिकची एवढी का काळजी पटली आहे असा विचार तिच्या मनात आला. तोच रणवीर पुन्हा म्हणाले की अशी काय चेहरा करून पाहत आहेस? रस्त्यावर मिळणारी 10 रुपयांची लिपस्टिक लावतेस असे वाटते. म्हणूनच तू जेव्हा कॉफी प्यायलीस तेव्हा त्या कपला तुझं लिपस्टिकचा डाग लागला. आमच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांचे एक ठराविक स्टँडर्ड असते. तू कोणत्या खेड्यातून आली आहेस कोण जाणे. त्याला ही गोष्ट कशी समजली याचा अर्थ आता वहिनीला नीट समजला होता. ती मनातून खूप घाबरली. ती पूर्णपणे पकडली गेली होती. आता फक्त देवच तिला वाचवू शकत होता. रणवीरने रागाने तिची पकड अजून घट्ट केली आणि म्हणाला की तू जर असे तोंड केलेस तर डोक्यात डोसा बनवायचा, तवा मारून डोके फोडावे असा मला राग येतो आहे. त्यावर वहिनी मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली की काल कोणीतरी म्हटले होते ना की कॉफी खूप गोड झाली आहे म्हणून. तो गोडवा कॉफीमध्ये नव्हता तर माझ्या ओठांच्या गोडव्यामुळे आला होता. पण लगेचच तिने स्वतःला टोकले की वहिनी, हे जरा जास्तच ओव्हर होत आहे असे तुला वाटत नाही का? तसे काहीच नव्हते. मुळात ती गोष्ट तिने स्वतःहून सांगितलीच नव्हती, तर रणवीरनेच स्वतः हौसाने म्हटले होते की कॉफी खूप गोड झाली आहे. रणवीर चिडून म्हणाले की सी, तू ब्रश करून किती दिवस झाले आहेत कोण जाणे, म्हणे ओठांच्या गोडवा. त्यावर वहिनी मोठ्या आवाजात म्हणाले की हो, मी तुला उष्टी कॉफी पाजली आहे. आता तू माझे काय करणार आहेस ते सांग. त्याच्याच घरात उभी राहून ती त्यालाच ॲटिट्यूड दाखवत होती. आधीच रागात असलेला रणवीर तिचे हे बोलणे ऐकून आणखीनच भडकला. त्याने काहीही विचार न करता अचानक वहिनीला उचलले आणि तिथल्या स्विमिंग पूलमध्ये फेकून दिले. तिला काही समजण्याचं आत ती थेट पाण्यात बुडाली होती. सगळे कारनामे स्वतः करायचे आणि वरून माझ्यासमोर इतका उर्मटपणा दाखवायची असं विचार रणवीर करत होता. तिचा तो राग सहन न झाल्याने त्याने तिला थेट पूलमध्ये टाकले होते. ती पाण्यात हातपाय मारत बाहेर येण्यासाठी धडपड करू लागली. रणवीरला वाटले की ती किती नाटक करत आहे. पूल तर फारसा खोलही नव्हता, तरी ही अशी बुडण्याचे नाटक करत होती. मला प्लीज बाहेर काढ, मला श्वास घेता येत नाही आहे असे ती ओरडत होती. त्यावर रणवीर म्हणाला की तू जर जिवंत राहिलीस तर सगळ्यांचाच श्वास कोंडशील, त्यामुळे तिथेच पडून राहा. तू तिथेच राहिलीस तर आम्ही सगळे शांततेत श्वास घेऊ शकू. तिच्या ओरडण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो थडक किचनमध्ये गेला आणि फ्रीजमधून कोल्ड्रिंक काढून थेट पिऊ लागला. सर, प्लीज हेल्प मी, मला स्विमिंग येत नाही असे म्हणत वहिनी पुन्हा एकदा ओरडली. त्या पूलमध्ये कुत्र्याचे लहान पिल्लू जरी टाकले तरी ते सहज पोहून बाहेर आले असते. तिची ही ओव्हर ॲक्टिंग पाहत असताना मला कधी वेड लागेल काही सांगता येत नाही असा विचार रणवीर करत होता.
हळूहळू तिचं वरडण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला. किचनमध्ये काहीतरी खाण्याचे बनवत असलेल्या रणवीरला अचानक भीती वाटली. तो करत असलेले काम तसेच सोडून धावतच बाहेर आला. वहिनी ते पाण्यात बेशुद्ध पडली होती. अरे देवा, करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा विचार त्याच्या मनात आला. जर तिला काही झाले तर सगळे संकट माझ्याच डोक्यावर येईल याची त्याला जाणीव झाली. त्यांनी लगेचच पाण्यात उडी मारली आणि तिला बाहेर काढून जमिनीवर झोपवले. तिचे तोंड उघडण्याचा प्रयत्न करत त्याने तिच्या गालावर तापट मारली, पण ती शुद्धीवर आली नाही. हे पाहून रणवीर आणखीनच घाबरला. तो म्हणाला की, वहिनी दी, थट्टा करू नकोस. मला माहीत आहे की त्या पूलमध्ये जास्त पाणी नाही, त्यामुळे डोळे उघड. त्याने तिला शुद्धीवर आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला. कदाचित तिने जास्त पाणी प्याले असावे आणि उगाच माझ्या गळ्यात हे संकट येऊन पडले, असं विचार करत त्याने तिच्या पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडातून पाण्याचा एक थेंबही बाहेर आला नाही. तिला कृत्रिम श्वास देण्यासाठी माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यावे का, असं विचार त्याच्या मनात आला. पण लगेच त्याने तो विचार झटकून दिला, कारण ते त्याला शक्य नव्हते. पण जर तसे केले नाही तर जेलमध्ये जाऊन गाजा आड बसायची तयारी ठेवावी लागेल याच्याही त्याला जाणीव झाली. सगळे काही माझ्याच नशिबात लिहिले होते. ही मुलगी माझ्याच आयुष्यात आल्यापासून माझे टेन्शन खूप वाढले होते. दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे रणवीर जसा तिच्या ओठांकडे झुकला तशी ती अचानक उठून बसली आणि तिने त्याला जोरात धक्का दिला. तिच्या त्या अनपेक्षित धक्क्यामुळे रणवीर थेट मागे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पडला. ती हाताची घडी घालून उभी राहिली आणि उपरोधाने हसत म्हणाले की, काय सर, खूप घाबरलात का? मी काही बुडून मारण्यासाठी कोयना डॅमचं पाण्यात किंवा अरबी समुद्रात आलेली नाही. मी एवढी पण वेडी नाही. मला पूलमध्ये टाकून स्वतः मात्र घाबरत होता. हौपणी, असे म्हणत ती हसू लागली. तिचे ते वागणे पाहून रणवीरचे डोळे रागाने लाल झाले होते. या ड्रामा क्वीनबद्दल सर्व माहीत असूनही तो तिच्या जाळ्यात अडकला होता. ती पुढे म्हणाली की, तुझा चेहरा पाहण्यासारखं झाला आहे. अगदी कॉमेडी पीससारखं दिसत आहेस. चालत राहू दे. एवढ्या वेळात तर आतून पाणी उकळले असेल. थोडा वेळ तिथेच राहा आणि स्वतःला शांत करून घे. मी चालले आहे, बाय, असे म्हणत ती हसली आणि दरवाजा उघडण्यासाठी रिमोट शोधू लागली. त्यावर रणवीरने आपल्या खिशातील रिमोट वर काढून दाखवला आणि विचारले की, मॅडम, तुम्ही हे शोधत आहात का? ते पाहताच वहिनीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. रणवीर मनातल्या मनात म्हणाले की, मला फसवून इथून इतक्या सहज निघून जाणे तुला शक्य नाही. वहिनी म्हणाले की, हे बघ रणवीर, मला आता जावे लागेल कारण खूप उशीर झाला आहे, त्यामुळे प्लीज ते मला दे. तिने पहिल्यांदाच त्याचे नाव घेतले होते. रणवीर म्हणाले की, जर नाही दिले तर तू काय करणार आहेस? तो स्वतःशीच म्हणाले की, हिचे डोके चालत नसले तरी तिची जीभ मात्र खूप चालते. आता ही इथून बाहेर कशी जाते ते मी पण बघतो, असं विचार रणवीर करत होता. शेवटी आपला नाईलाज झाला आहे हे समजून वहिनी म्हणाली की, ठीक आहे, आता मी काय करायला हवे ते एकदाचे सांगून टाक. माझ्याच घरात अडकलेले असूनही तिचा ॲटिट्यूड जराही कमी झाला नाही. रणवीरने तिला विचारले की, तुला स्वयंपाक करता येतो का? तिने कोणत्याही वेळ न घालवता लगेच हो म्हणून मान हलवली. तिचे तोंड उघडले की फक्त खोटेपणा आणि नाटक असायचे. दगड पडलेल्या रिकाम्या डब्यासारखी सतत बडबड करत असायची. हिच्या तोंडाला कोणीतरी कुलूप लावायला हवे होते. रणवीर म्हणाले की, नाटक बंद कर आणि सरळ किचनमध्ये जा. तिथे छान असं सांबार बनव. सोबतीला पापड आणि मिरची भजी कर. गोड खाण्यासाठी काहीतरी हवे आहे, त्यामुळे शेवयांची खीर बनव. 1 तासाच्या आत हे सगळे जेवण तयार झाले पाहिजे. त्याचे हे बोलणे ऐकून तिचे डोळे रागाने खूप मोठे झाले.
जणू काही डोळे बाहेरच येतील असे वाटत होते. ती म्हणाली की, काय म्हणालास? मी स्वयंपाक करू? मी काही तुझी वाईफ नाही आहे की तू सांगशील ते सगळे ऐकायला. हवे तर तू स्वतः बनवून खाऊन घे. तेव्हा रणवीर हसत म्हणाले की, हे सगळे फक्त वाईफच करते का? घरामध्ये काम करणारी व्यक्ती पण हे करू शकते. ठीक आहे, मी आता मस्त जेवण करून छान झोपणार आहे. तू मात्र रात्रभर इथे थांबून माझे पाय दाबून देणार आहेस. वहिनी खूप चिडली आणि जेवण बनवून मला तुला वाढते ते का आणि गप्प बस असे मनातल्या मनात म्हणत ती किचनच्या दिशेने गेली. रणवीरने मागून मोठ्याने ओरडून सांगितले की, मी स्वयंपाकाचे सगळे साहित्य आधीच आणून ठेवले आहे. नंतर हे नाही आणि ते नाही असे नको म्हणायला. तिथे जाऊन उगाच नाटक करू नकोस. त्यावर तिने कोणतेही उत्तर दिले नाही. तिला वाटले की एवढ्याशा गोष्टीने हा थकला आहे, पण अजून तर खूप संघर्ष करायचा बाकी आहे. तिला आलेल्या रागामुळे रणवीरचा गळा दाबून त्याला संपवून टाकावे असे वाटत होते. तिने स्वतःच्या घरात कधी साधे जेवण बनवले नव्हते आणि आता ह्याच्यासाठी स्वयंपाक करून त्याला वाढायचा होता. जेवणामध्ये विष टाकून ह्याला थेट वर पाठवून द्यावे का, असाही विचार तिच्या मनात आला. ती त्याला मनातल्या मनात शाप देत कुकरमध्ये भात लावून भाजी चिरू लागली. तिला वाटले की मी स्वयंपाक करून देत आहे हेच खूप जास्त आहे. त्यात पुन्हा 1 तासाच्या आत सगळे संपवायचे आहे. जेवण अर्धकच्चे ठेवून ह्याच्या तोंडात कोंबावे का? सांबरमध्ये 1 किलो मीठ टाकून द्यावे का? म्हणजे जेवल्या जेवल्या हा वरडत फिरेल. पण लगेच तिने स्वतःला टोकले की, नको वहिनी, तो खूप विचित्र आहे. त्याने 1 घास खाऊन बाकीचे सगळे जेवण तुलाच खायला लावले तर अडचण होईल. तो खरोखरच एखाद्या राक्षसासारखं आहे. तो असे काहीही करू शकतो. त्यामुळे जसे जमेल तसे जेवण बनवून आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणेच योग्य आहे. त्याने जे काही सांगितले आहे ते सगळे बनवून संपवणे माझ्यासाठी सोपे नाही. ते सगळे पदार्थ बनवायला खूप वेळ लागणार आहे. त्याने आधीच विचार करून स्वयंपाकाचे सगळे साहित्य आणून ठेवले होते. हा माणूस खरोखरच खूप हुशार निघाला. त्याचे सगळे काही प्री प्लॅन्ड होते. वैनिधीने कसे तरी सगळे पदार्थ बनवले आणि डायनिंग टेबलवर आणून व्यवस्थित ठेवले. रणवीर मात्र निवांतपणे टीव्ही पाहत सोफ्यावर पडून होता. तो म्हणाला की, एका प्लेटमध्ये माझ्यासाठी जेवण घेऊन ये. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने प्लेटमध्ये जेवण वाढले आणि ती प्लेट त्याच्या समोर नेऊन ठेवले. त्यावर रणवीर म्हणाले की, मी तुला 1 तासाच्या आत जेवण संपवायला सांगितले होते, पण तू तर 2 तास लावले आहेस. त्यामुळे तुला एक पनिशमेंट मिळणार आहे. आता तू स्वतः मला तुझ्या हाताने जेवण बनवायचे आहेस. तिला वाटले की, अरे देवा, एखाद्या दिवशी ह्याचा मर्डर नक्की माझ्याच हाताने होणार आहे. याला आत्ताच्या आत्ता नरकात पाठवून दे. रणवीरने तिला जोरात रागवले की, मी तुला काहीतरी सांगितले आहे ते ऐकू आले नाही का? त्यामुळे ती नाईलाजाने चेहरा कडू करत त्याच्या शेजारी बसली आणि त्याला हाताने जेवण भरवू लागले. मनातल्या मनात ती देवाकडे प्रार्थना करत होती की, देव बाप्पा, मला न समजता ह्या सांबारमध्ये एखादी पाल पडू दे आणि ह्याला समजून पण येऊ नये. रणवीरने जेव्हा वैनिधीला जेवण भरवायला सांगितले तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता, पण तिला इतक्या सहज सोडणारा रणवीर नव्हता. तिला चांगली शिस्त लावण्यासाठीच तो हे सगळे करत होता. रणवीर तिचे एक्सप्रेशन्स पाहून तिला जोरात वरडला की, काय झाले? माझ्या चेहऱ्यावर काय एखादे कार्टून चालू आहे का? अशी काय पाहत आहेस? त्याने जे काही सांगितले ते तिला ऐकू आले नव्हते का? तो मनातल्या मनात म्हणाले की, ही मुलगी नक्कीच मनातल्या मनात आपल्याला खूप शाप देत असेल. रणवीरने तिला पुन्हा बजावले की, चल पटकन जेवण बनव आता. शेवटी वैनिधी नाईलाजाने त्याच्या शेजारी बसली आणि तिने त्याला पहिला घास भरवला. रणवीरने तो घास तोंडात घातला.
पण लगेच तो बेसिनमध्ये जाऊन तुंकून टाकला. हे पाहून वहिनी तिचे डोळे रागाने लाल झाले. ती चिडून म्हणाले की तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? जेवण तोंडात घेऊन असे तुंकून का टाकले? त्यावर रणवीर म्हणाले की कोणाला माहीत त्याच्यावर असलेला रागापोटी वहिनी तिने या जेवणात काय मिक्स केले असेल. त्याने तिला सांगितले की आधी हा घास तू स्वतः खाऊन दाखव. रणवीरला तिच्यावर आधीपासूनच संशय होता. रात्रीच्या वेळी हातात दगड घेऊन फिरणारी ही मुलगी कधी काय करेल याचा नेम नव्हता. ती सतत त्याचे डोळे फोडण्याचीच संधी शोधत असते याची त्याला जाणीव होती. त्यावर वहिनी तोंड वाकडे करत म्हणाले की तिची बुद्धी इतकी पण वाईट नाही आहे. जर रणवीर जागीरदारला वर पाठवायचंच असते तर तिने एवढे दिवस कशाला वाट पाहत बसले असते? कालच्या कॉफीमध्येच काहीतरी मिक्स करून त्याला आत्तापर्यंत कायमचे संपून टाकले असते. ती समोर उभी राहून चक्क त्याच्याच गोष्टी करत होती. हे पाहून रणवीर थक्क झाला. त्याने वहिनीला सांगितले की जर तू स्वतःला एवढीच हुशार समजत असशील तर आधी तू एक घास खा आणि जेवण सेफ असल्याचे प्रूव्ह कर. तिने रणवीरकडे रागाने पाहत एक घास स्वतःच्या तोंडात टाकला. घास खाल्ल्यानंतर वहिनी पुढे वाकली आणि रणवीरला चिडवल्यासारखे विचारू लागले की आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसला का? पण मला एक सांगा, माझ्या हाताने स्वयंपाक करून घेण्याची ही कसली हौस आहे तुम्हाला? तुमच्या घरी कोणी चांगले जेवण बनवून घालत नाही का? तिच्या ह्या बोलण्यावर रणवीर म्हणाले की तू खूप जास्त बडबड करतेस. मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आता शांतपणे जेवण बनव. वहिनीने पुन्हा एकदा तोंड फुगवले आणि ती त्याला एक घास भरवू लागली. तिने जेवण खरोखरच खूप टेस्टी बनवले होते. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला की या ड्रामा क्वीनला स्वयंपाक तर छान करता येतो. जर भविष्यात तिला दुसरी कोणती नोकरी नाही मिळाली तर ती लोकांच्या घरी स्वयंपाक करूनही आपले जीवन सहज जगू शकते. रणवीरने स्वतः शेवयांची खीर टेस्ट केली. ती खूप छान झाली होती. पण समोरच्या व्यक्तीला थोडे त्रास दिल्याशिवाय रणवीरला चैन पडत नसे. नाहीतर त्याला रात्री शांत झोप आली नसती. त्यामुळे तो म्हणाले की खीरमध्ये गोड जरा कमी आहे. त्यावर वहिनी डोळे मोठे करून म्हणाले की असे कसे होईल? मी तर ती खीर उष्टी सुद्धा केली नव्हती. तिच्या बोलण्याचा खरं अर्थ रणवीरला चांगलंच माहीत होता. तिच्या ओठांमध्ये जर मधासारखं गोडवा आहे तर मग तिच्या तोंडावर मधाचे पोळेच असायला हवे होते. असा विचार रणवीरच्या मनात आला. रणवीरने तिला म्हणाला की तू उगाच एवढं ओव्हर बिल्डअप घेऊ नकोस. बाहेर दुसऱ्या कोणासमोर असे काही बोललीस तर लोक जाग्यावरच चक्कर येऊन पडतील. वहिनी तोंड वाकडे करत म्हणाली की मग तुम्ही अजून का पडले नाहीत? प्रत्येक गोष्टीला उलट उत्तर देण्यासाठी ती नेहमी तयारच असायची. रणवीर म्हणाले की तुला धडा शिकवल्याशिवाय मी इतक्या लवकर पडणार नाही. त्यामुळे आता पटकन जेवण भरव. तिने प्लेटमध्ये उरलेले जेवण पुन्हा त्याला भरवायला सुरुवात केली. रणवीर म्हणाले की बस, आता माझे पोट भरले आहे. प्लेटमध्ये थोडे अन्न उरले होते. वहिनी जेव्हा तिथून उठू लागले तेव्हा रणवीरने विचारले की कुठे चालली आहात मॅडम? जरा बसा. अन्न वाया घालवण्याची मला अजिबात सवय नाही. हे ऐकून वहिनीने आपल्या भुवया उंचवल्या आणि त्याला पुन्हा प्रश्न केला. रणवीर म्हणाला की प्लेटमध्ये जे काही उरले आहे ते आता तू खायचे आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून तिचा पारा चढला. ती रागाने म्हणाली की काय? मी तुमचे उष्टे जेवण खाऊ? हाऊ डेअर यू टू से दिस? रणवीरचं प्लॅन आता वहिनीच्या लक्षात आला होता. तिने रणवीरला उष्टी कॉफी पाजली होती म्हणूनच आता तो तिला स्वतःचे उष्टे जेवण खायला लावून त्याचा बदला घेत होता. ती रागाने म्हणाली की मी तुमचे उष्टे अन्न का खाऊ? तुम्ही काही स्वर्गातून आलेले देव नाही आहात की मी तुमच्या उष्ट्या अन्नाचं प्रसाद समजू. तिने रागाने दात ओठ काढत प्लेट उचलली आणि म्हणाली की
ही प्लेट डोक्यात मारून तुझे डोके फोडून टाकेन. तू मला 1 आठवडा जरी इथे कोंडून ठेवलेस तरी मी तुझे उष्टे जेवण कधीच खाणार नाही, असे म्हणत तिने ती प्लेट रणवीर समोर टेबलवर आदळली. ती रागाने तिथून उठून निघून गेले. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला की हिचा ॲटिट्यूड तर बघा. हिच्याशी लग्न करणारा माणूस फक्त 3 दिवसात बेडरूममधील फॅनला करेल म्हणे मी कोणाचे उष्टे खाणार नाही. लग्नाच्या दिवशी वधूवरांच्या जेवणाच्या वेळी नवऱ्याला न भरवता बाजूला तोंड फिरवून एकटीच कादाडा प्राण्यासारखी खात बसेल. हा विचार डोळ्यांसमोर येताच रणवीरला मनातून खूप हसू आले. रणवीरने मागून मोठ्याने वरडून सांगितले की ठीक आहे, मग तू आजची संपूर्ण रात्र इथेच थांब. तिचा हा राग फक्त 2 मिनिटेच टिकला. ती पुन्हा रागात मोठे पाऊल टाकत रणवीर जवळ परत आली. तिने विचारले की जर मी ह्या प्लेटमधील जेवण खाल्ले तर तू मला इथून बाहेर जाऊ देशील का? ते ऐकून रणवीरच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आले. ती हळूहळू आपल्या मार्गावर येत होती. रणवीर म्हणाला की हो, आधी ते जेवण का. तिने नाईलाजाने ती प्लेट हातात घेतली आणि तोंड वाकडे करत जेवायला सुरुवात केली. शेवटी तिने प्लेट पूर्ण रिकामी केली आणि आपले हात धुवून ती परत आली. ती घाईघाईने म्हणाली की आता तरी तुमचे समाधान झाले का? दरवाजा उघडा, मला आत्ताच्या आत्ता जायचे आहे. तिची ही चिडचिड पाहून रणवीर खूप एन्जॉय करत होता. रणवीर म्हणाले की मॅडम, एवढी काय अर्जंट म्हणजे गाई आहे, जरा इकडे या आणि माझे पाय दाबून द्या. वहिनीधीने चिडून जोरात आवाज केला आणि रागाने पाय जमिनीवर आपटला. तिची ती अवस्था पाहून रणवीरला मनातून खूप हसू आले. वहिनीधी थेट रणवीरच्या डोळ्यात पाहत रागाने म्हणाले की हे बघ रणवीर, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही एवढी सहनशीलता दाखवली नाही. मला इतकं प्रचंड राग येतो आहे की मी तुझे डोके फोडले नाही, हेच तुझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आजपर्यंत कोणीही केला नसेल इतका मोठा इन्सल्ट तू माझं केला आहेस. त्यावर रणवीर उपरोधाने हसत म्हणाला की वाव, अगदी कोल्हापूरच्या छत्रपतींच्या नातीसारखं बिल्डअप घेत आहेस. हॉटेलमध्ये प्लेट्स उचलण्याचे काम सोडून इथे माझ्याकडे आले आहेस आणि कामासाठी माझे पाय पकडण्याची गोष्ट करत आहेस. हे सगळे पाहिले की असे वाटते की तुला पुढे मागे विचारणारे कोणीच नाही. तुझ्या जन्मानंतर लगेचच तुझ्या घरच्यांनी तुला पाळण्यातून फेकून दिले होते का? की तुझ्या आई वडिलांनी तुला एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन सोडले होते? त्याचे हे शब्द ऐकताच वहिनीच्या अंगातील रक्त जणू तिच्या चेहऱ्यावर उतरले आणि तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. पण आज तिच्या डोळ्यात केवळ राग नव्हता तर खूप खूप मोठी वेदना आणि दुःखही होते. तिला चिडवण्याच्या नादात रणवीर कदाचित खूप जास्त आणि चुकीचे बोलून गेला होता. वहिनी रडवेले होऊन म्हणाली की हाऊ रूड यू आर. ती रणवीर सोबत कितीतरी वेळा भांडली होती, त्याला बोलली होती, पण तिने कधीही त्याच्या आई वडिलांबद्दल एवढे घाणेरडे शब्द वापरले नव्हते. चेष्टा मस्करीला सुद्धा एक लिमिट असते मिस्टर रणवीर जागीरदार. आई वडिलांची किंमत काय असते हे ज्यांनी त्यांना गमावले आहे त्यांनाच नीट समजते. तुला दोघांचेही प्रेम मिळाले आहे ना, म्हणूनच तू असा हार्टलेस सारखा वागत आहेस. हे बोलताना वहिनीचा आवाज शेवटी पूर्णपणे म्हणजे कंठ दाटून आला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रणवीरला लगेच जाणीव झाली की तो खरोखरच खूप अति बोलला होता. तो अत्यंत मनापासून म्हणाला की आय एम सॉरी, पण तिने त्याच्या ह्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नाही. ती सरळ मागे फिरली आणि शांतपणे उभी राहिली. रणवीरने निधी असे म्हणत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती लगेच मागे सरकली आणि चिडून म्हणाली की डोंट टच मी. तो मला निधी म्हणून हाक मारणारा कोण? कॉल मी वैनिधी. रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला की
माफी मागून सुद्धा हिचा ॲटिट्यूड कमी होत नाही आहे. खरे तर मी हिच्याशी इतके मऊपणाने वागायलाच नको होते, पण तरीही तिचे ते रडणे पाहून रणवीरचे मन कुठेतरी हळवे झाले होते. रडताना ही मुलगी अजिबात चांगली दिसत नव्हती. रणवीर पुन्हा एकदा म्हणाले की मी आता माफी मागत आहे ना. वन्स अगेन आय एम सॉरी. त्यावर वैनिधी रणवीरच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत म्हणाले की मला आता इथून जायचे आहे. तिचा मूड आता खूप खराब झाला होता. त्यामुळे तिला आणखी त्रास देणे योग्य नाही असे रणवीरला वाटले. तो म्हणाला की ठीक आहे, रात्रीचे 11 वाजले आहेत. चल मी स्वतः तुला तुझ्या घरापर्यंत ड्रॉप करतो. पण लगेच रणवीर स्वतःशीच म्हणाला की मी हिच्या बाबतीत एवढं सॉफ्ट का होत आहे. वैनिधी राग कमी न करता आणि तोंड फुगवून म्हणाले की काही गरज नाही, मी माझी स्वतः जाईन. आधी तो दरवाजा उघड. रणवीर म्हणाला की तुझी मर्जी. एका एकट्या मुलीची काळजी वाटते म्हणून बोललो तर तुला जास्तच माज चढला आहे. जा आता, असे म्हणत रणवीरने रिमोटने दरवाजा उघडला. वैनिधीने मागे वळून न पाहता थेट बाहेर पाऊल टाकले. रणवीर दारात हात बांधून उभा राहिला आणि ती तिची स्कूटी सुरू करून नजरेआड होईपर्यंत तिथेच पाहत राहिला. रणवीर जहागीरदार माणूस नसून एक राक्षस आहे अशी वैनिधीची खात्री झाली होती. तो इतरांच्या भावनांची अजिबात कदर करत नव्हता. तिच्या आईबद्दल तो ज्या पद्धतीने बोलत होता ते आठवूनच तिला त्याचा चेहरा पाहण्याचाही तिरस्कार वाटत होता. तिने स्वतःशीच विचार केला की वैनिधी, तुला ह्या कटकटीत पडायची काय गरज आहे. त्याचा सहवास नको आणि त्याची ती नोकरीही नको. सोडून दे हे सगळे काम. पण लगेच तिच्या मनात दुसरा विचार आला की नाही, हे शक्य नाही. त्या निष्पाप लोकांची मालमत्ता तो असा सहज गिळकृत करत असताना ती शांत बसू शकत नव्हती. ती आपल्या ध्येयापासून अजिबात मागे हटणार नव्हती. त्याच विचारात ती संथ गतीने स्कूटी चालवत रस्त्याने जात होती. अचानक रस्त्याचा मधोमध काही दगड रचून ठेवलेले पाहून तिने लगेच ब्रेक दाबला. कोणत्या मूर्खाचे डोके फिरले आहे, ज्याने रस्त्याचा मध्यभागी हे दगड ठेवले आहेत, असे म्हणत तिने गाडी बाजूला उभी केली. ती स्वतः ते दगड रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी पुढे सरसावली. तिथे आसपास लांब लांबपर्यंत एकही माणूस दिसत नव्हता. संपूर्ण रस्ता अगदी वसाड आणि शांत वाटत होता. वैनिधी वाकून ते दगड बाजूला करत असतानाच अचानक मागून कोणीतरी तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. तो बहुधा लाकडाचा मोठा तुकडा असावा. त्याच सेकंदाला ती डोके धरून खाली कोसळली. तिथे नक्की काय घडत आहे हे समजण्याच्या आतच तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी रणवीर नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये पोचला. काल त्याच्यावर प्रचंड रागवून गेलेली वैनिधी अजूनही ऑफिसमध्ये आली नव्हती. तिचा कुठेच पत्ता नव्हता. तो विचार करू लागला की 11 वाजायला आले तरी ही अजून ऑफिसला का आली नाही. ती मुलगी खूपच इगोइस्टिक आहे. माझ्या हाताखाली काम करत असूनही सतत खूप माज दाखवते. रणवीरने स्वतःच्या कॅबिनमध्ये जाण्यापूर्वी वैनिधी नेहमी जिथे बसायची त्या जागेकडे एक नजर टाकली. त्याने घड्याळात वेळ पाहिली तेव्हा 10:30 वाजले होते. ती अजूनही आली नव्हती. तिने स्वतःच्या मनाला येईल तेव्हा यायला आणि जायला. तिला टाइम सेन्स नावाचं काही प्रकारच नाही. हे काय तिचा मामाचे घर आहे का, असा विचार करत रणवीर रागाने कॅबिनच्या आत गेला. त्याने आत जाताच लगेच अविनाशला बोलावून घेतले. अविनाश कॅबिनमध्ये आला आणि रणवीरच्या समोर उभा राहून विचारू लागला. अविनाश म्हणाला, बोला सर. मग रणवीर म्हणाला, वैनिधी अजून का आली नाही. अविनाश म्हणाला, माहीत नाही सर. एरवी ती ह्या वेळेपर्यंत नेहमी यायची. आज काय झाले कुणास ठाऊक, अजून तर ती आली नाही आहे. मग रणवीर म्हणाला, ती आल्या आल्या तिला लगेच मला भेटायला सांग. असे म्हणत रणवीरने एक फाईल उघडली आणि तो कामात व्यस्त झाला. अविनाश मान खाली घालून गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, ओके सर. असे म्हणून तो कॅबिनच्या
बाहेर निघून गेला. अविनाश बाहेर गेल्यावर रणवीर विचार करू लागला की याला अचानक काय झाले आहे. हा असं वेड्यासारखं का हसतो आहे. आजकाल सगळेच लोक खूप विचित्र वागायला लागले होते. ती लेडी बुलेट वैनिधी जेव्हापासून त्यांच्या कंपनीत आली होती तेव्हापासून काही ना काही खटखट सुरूच होती. रणवीरने तिच्याबद्दलचा विचार मनातून झटकून दिला आणि आपले पूर्ण लक्ष कामावर केंद्रित केले. पण त्याच वेळी अचानक त्याची डावी डोळा लावू लागले. जेव्हा वैनिधीला जाग आली तेव्हा तिला कित्येक वर्षानंतर उठल्यासारखे वाटले. सुरुवातीला तिची नजर अस्पष्ट होती, पण हळूहळू समोरचे दृश्य स्पष्ट दिसू लागले. काल रात्री बेशुद्ध पडलेल्या वैनिधीला आता कुठे पूर्ण शुद्ध आली होती, पण ती नक्की कुठे होती या विचाराने तिने डोळे मिचकावून आजूबाजूला पाहिले. तिच्या लक्षात आले की ती एका हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या अगदी शेजारीच एक तरुण पुरुष बसलेला होता. पण वैनिधीच्या डोक्यातील गोंधळ अजून कमी झाला नव्हता. ती इथे कशी आली आणि काल रात्री नक्की काय घडले होते हे आठवण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला काहीच आठवत नव्हते. तिने बेडवरून वर उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते समजले नाही, कारण तिच्या डोक्यात भयंकर वेदना होत होत्या. तिची धडपड पाहून शेजारी बसलेला तो तरुण म्हणाला, काही हरकत नाही, तू शांत पडून राहा. डॉक्टरांनी तुला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे. तिला जाग आल्यापासून तिने त्याच्याकडे नीट पाहिले नव्हते. आता मात्र ती काही मिनिटे शांतपणे त्याला निरखून पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच सात्विक शांतता होती. त्याचे काळेभोर डोळे अत्यंत निर्मळ वाटत होते. व्यवस्थित ड्रिप केलेली दाढी आणि नीट विंचरलेले केस त्याचा व्यक्तिमत्वाला अधिक देखणे बनवत होते. त्याचे रूप आणि व्यक्तिमत्व कोणत्याही सुसंस्कृत तरुणांसारखे आकर्षक होते यात शंका नव्हती. त्यात भर घालत होते ते त्याचे मनमोकळे हसू. वैनिधीने त्याच्याकडे पाहत आपल्या भुवया उंचवल्या आणि विचारले, कोण आहात तुम्ही? हॉस्पिटलमध्ये वैनिधीच्या शेजारी बसलेला तो देखणा आणि सुसंस्कृत तरुण नक्की कोण असेल? तुम्हाला काय वाटते? अशाच नवनवीन आणि रंजक भागांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कथेचा पुढचा भाग सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल.